नमस्कार. चला, आज आपण आपल्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणाचा एकदम शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टॉपिक बघूया. तो म्हणजे जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव. आणि हो, परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न हमखास येतोच, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी जागतिकीकरणाचा आपल्या संस्कृतीवर काय परिणाम होतोय ते समजावून घेऊ. मग यातून एक नवीन जागतिक संस्कृती कशी तयार होतीये, तिची वैशिष्ट्ये काय आहेत आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतोय हे पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम बघून परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आहे ते पण समजून घेऊ. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघा, जागतिकीकरण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त व्यापार, मोठे मोठे व्यवहार आणि टेक्नॉलॉजी येते. पण ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. ते आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या संस्कृतीत खूप खोलवर बदल घडवतंय. ते कसं, तेच आपण आता पाहणार आहोत. मुळात प्रश्न हा आहे की हे बदल का होत आहेत. म्हणजे फक्त व्यापार आणि तंत्रज्ञानामुळे आपलं खाणं-पिणं, आपले सण आणि आपल्या श्रद्धा कशा बदलू शकतात, बरोबर? तर याचं मुख्य कारण आहे मीडिया आणि इंटरनेट. या क्रांतीमुळे ना खरंच जग खूप जवळ आलंय आणि त्याचा थेट परिणाम आपल्या समाजावर आणि संस्कृतीवर होतोय. आणि याच बदलांमधून एक नवीन संकल्पना जन्माला आलीय. परीक्षेसाठी ही संकल्पना खूप खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. तिला म्हणतात नवीन जागतिक संस्कृती, किंवा पुस्तकात दिलेला शब्द आहे जागतिक कॉस्मोपॉलिटन संस्कृती. आता जागतिक कॉस्मोपॉलिटन संस्कृती हा शब्द ऐकून घाबरायचं काही कारण नाही. एकदम सोपा अर्थ आहे याचा. ही एक अशी मिश्र संस्कृती आहे जी जगभरातल्या वेगवेगळ्या विचारांनी आणि जीवनशैलीने तयार झाली आहे. हो, हे खरं आहे की यावर पाश्चात्य विचारांचा प्रभाव जास्त आहे, पण आता ती हळूहळू जगभर पसरतीये आणि एक सामायिक आधुनिक जीवनशैली तयार करतीये. हे बघा, हे चित्र तीच गोष्ट किती छान दाखवतंय. जसं एखाद्या मोझेईकमध्ये वेगवेगळे रंगीबेरंगी तुकडे एकत्र येऊन एक सुंदर चित्र तयार होतं, तसंच जगातल्या वेगवेगळ्या परंपरा, जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी हे सगळं एकत्र येऊन एक नवीन मिश्र संस्कृती तयार होत आहे. ठीक आहे, पण ही नवीन जागतिक संस्कृती नक्की तयार कशी होते? तिची काही खास वैशिष्ट्ये आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते आपल्याला रोजच्या आयुष्यात कुठे दिसते? चला, आता हेच समजून घेऊया. आपल्या पुस्तकानुसार या बदलामागे 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली, आधुनिकीकरण, म्हणजे नवीन आणि आधुनिक विचारांचा स्वीकार. दुसरी, पाश्चात्तीकरण, म्हणजे वेस्टर्न कल्चरचा प्रभाव. आणि तिसरी, सेक्युलरायझेशन, म्हणजेच धर्मनिरपेक्षता. थोडक्यात काय, तर पारंपरिक मूल्यांपेक्षा आधुनिक, पाश्चात्य आणि धर्मनिरपेक्ष विचारांना जास्त महत्त्व मिळू लागलं आहे. आणि हे काही वेगळं नाहीये, आपण रोजच हे अनुभवतो. बघा ना, पूर्वी फक्त पोळी भाजी खाणाऱ्या आपण आता बर्गर आणि पिझ्झा पण आवडीने खातो. दिवाळी, दसरा तर आपण साजरा करतोच, पण त्यासोबतच आता फादर्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे हे पण महत्त्वाचे झालेत. आणि कपड्यांबद्दल तर बोलायलाच नको. पाश्चात्य शैलीचा किती मोठा प्रभाव आहे हे तर आपण सगळेच बघतो. बरं, हे तर झाले सामाजिक बदल. पण जागतिकीकरणाचा प्रभाव फक्त समाजावर नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यावर, आपल्या विचारांवर पण होतो. आपण स्वतःकडे कसं बघतो हे सुद्धा यामुळे बदलत चाललंय. तर मग वैयक्तिक पातळीवर काय परिणाम दिसतो? सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे व्यक्तिवादाचा उदय. पूर्वी कसं होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती, आपण महत्त्वाचं होतं. पण आता हळूहळू मी आणि माझं स्वातंत्र्य, माझी स्पेस या गोष्टींना जास्त महत्त्व येऊ लागलं आहे. हे एक साधं वाक्य, मला माझी प्रायव्हेट स्पेस पाहिजे, आजकाल आपण किती सहजपणे ऐकतो नाही का? हेच वाक्य या बदलाचं, या व्यक्तिवादाचं उत्तम उदाहरण आहे. व्यक्तिगत ओळख आणि स्वतःसाठीची जागा यावर किती भर दिला जातोय हे यातून स्पष्ट दिसतं. आणि हा जो सांस्कृतिक बदल आहे ना, तो आर्थिक बदलांशी पण जोडलेला आहे. जसं की खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, ग्राहकवाद वाढला आहे आणि क्रेडिट कार्डसारख्या गोष्टींमुळे तर हे आणखी सोपं झालंय. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. परीक्षेमध्ये पूर्ण गुण मिळवायचे असतील तर फक्त हे बदल काय आहेत हे सांगून चालणार नाही. आपल्याला नाण्याच्या दोन्ही बाजू मांडाव्या लागतील. म्हणजे ह्या बदलाचे सकारात्मक परिणाम कोणते आणि नकारात्मक परिणाम कोणते हे दोन्ही स्पष्टपणे लिहिता आलं पाहिजे. चला तर मग दोन्ही बाजू बघूया. सकारात्मक बाजू काय, तर जागतिक पातळीवर लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे, आर्थिक कार्यक्षमता सुधारली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. पण नकारात्मक बाजू पण आहे. राज्याच्या कल्याणकारी योजनांवर ताण येतो, आपल्याकडचे छोटे उद्योग मोठ्या कंपन्यांसमोर टिकू शकत नाहीत आणि लहान शेतकऱ्यांचंही नुकसान होतं. चला, तर मग आपण हे सगळं विवेचन संपवण्याआधी
परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले मुद्दे एका नजरेत बघूया, म्हणजे रिव्हिजन करायला सोपं जाईल. एका उत्तम उत्तरासाठी हे मुद्दे लक्षात ठेवाच. 1. जागतिक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीची व्याख्या. 2. रोजच्या जीवनातील उदाहरणं जसं की खाणंपिणं, सण आणि कपडे. 3. व्यक्तिवादाचा उदय कसा झाला हे स्पष्ट करा. 4. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणामांचं विश्लेषण करा. आणि 5. जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या संरक्षणासाठी राज्याची काय भूमिका आहे हे पण लक्षात ठेवा. हे मुद्दे तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच. या जागतिकीकरणाच्या जगात आपण सगळेच जगत आहोत. मग या नवीन कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचे फायदे स्वीकारताना आपल्या स्वतःच्या अद्वितीय परंपरा आणि ओळख जपण्याची गरज आहे. यात योग्य संतुलन आपण कसं साधू शकतो, हा विचार नक्की करा.